चला सामना चालू करा. सेकंड इनिंग साठी बॅड लाईट होऊ शकते, त्यामुळे सामना लवकर चालू करा. कोण रे स्ट्राईकला? स्ट्राईक एंडवर अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. मराठे संघासाठी फलंदाजी करण्यासाठी आणि गोलंदाजीसाठी तेजदीप 11 साठी सचिन मोहिते, एक आयकॉन खेळाडू, व्याळी संघाचे जबरदस्त खेळाडू. पाहूया पहिला चेंडू. गुडल्यांचा बॉल तटवलेला चेंडू जबरदस्त आणि 4 धावा. अंपायरचा इशारा 4 धावा. सुंदर फटकेबाजी. अनिकेत यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर आलेला चौकार. एक चेंडू 4 धावा. सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. पुढील चेंडू सचिन मोहिते यांचा. पुलर चेंडू आणि हात तटवलेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण. अर्जुन दादा गोळे स्वतः संघ मालक तेजदीप 11 चे. सुंदर क्षेत्ररक्षण. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला, परंतु कमबॅक केले सचिन मोहिते यांनी. अनिकेतला थांबवण्यात यश आले आहे सचिन यांना. पुढील चेंडू सचिन यांचा. अनिकेत यांच्यासाठी पाहूया. 3 षटकांचा सामना. क्वार्टर फायनलचा सामना. यात जो संघ जिंकेल तो सेमी फायनल साठी पात्र होईल. सचिन यांचा फुल्लर चेंडू. यॉर्क पद्धतीचा चेंडू. काहीसा न समजलेला चेंडू अनिकेत यांना. आणि एक धाव काढण्यात यश आले आहे मरडे संघाला. एका धावेवर रोखण्यात यश आले मरडे संघाला. सचिन यांची सुंदर कमबॅक, सुंदर गोलंदाजी. पाहूया पुढील चेंडूवर स्ट्राईकवर आलेले आहेत ते अक्षय. सचिन यांचा पुढील चेंडू अक्षय यांच्यासाठी. गुडल्यांचा बॉल. खाली राहिलेला बॉल बीट करून चाललाय बॅट्समनला. काही न समजलेला चेंडू अक्षय यांना. सुंदर गोलंदाजी सचिन यांची. पहिल्या चेंडूवर ते चौकार खाल्ल्यानंतर सुंदर कमबॅक केले सचिन यांनी. नक्कीच महागडा खेळाडू. WPL वाई 2023 या पर्वातील. पुढील चेंडू. गुडल्यांचा बॉल. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सुंदर चेंडू. खूपच सुंदर चेंडू. सचिन यांचा सुंदर कमबॅक. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पुढील चेंडू सचिन यांचा. गुडल्यांचा बॉल तटवलेला ऑफ साइडला. सुंदर असा शॉट. सुंदर बॅटिंग. अक्षय यांच्या बॅटमधून आलेला चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा. आणि 1 षटकानंतर मरडे संघाची धावसंख्या पोहोचते 9. 1 षटकानंतर धावसंख्या 9. सुंदर सुंदर फटकेबाजी. चला चला तेजदीप 11 आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. पुढील षटक तेजदीप 11 साठी घेऊन आले आहेत साहिल बनगे. आकोशी गावचे स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू, पश्चिम भागातील एक नामवंत खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत, परंतु तितकाच ताकदीचा फलंदाज मरडे संघाचा अनिकेत.
पुढील चेंडू जबरदस्त चेंडू साहिल यांचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु सुंदर गोलंदाजी साहिल यांची. पुढील चेंडू साहिल यांचा अनिकेत साठी पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा वापर आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. चकवलेला चेंडू स्लोवर पद्धतीचा बॉल. याच्या आधीचा वेगवान चेंडू टाकला होता परंतु त्यानंतर आपल्या बॉलिंग मध्ये व्हेरिएशन करताना साहिल बनगे फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करताना. पुढील चेंडू साहिल यांचा पुन्हा गुडलेनचा बॉल आणि आता टवलेला सुंदर असा जबरदस्त अनिकेत यांचा षटकार. जबरदस्त स्ट्रोक लेग साईडला तटवलेला. जबरदस्त फलंदाजी अनिकेत यांची. वैयक्तिक 12 धावा अनिकेत यांच्या बॅटमधून. मरडे संघासाठी सुंदर फलंदाजी. जबरदस्त शॉर्ट लेग साईडला तटवलेला. पुढील चेंडू साहिल यांचा पुलर चेंडू पॅड लाईन वर. जबरदस्त चेंडू. एक धाव घेण्यात यश आले आहे मरडे संघाला आणि धाव संख्या पोहोचतीये 17. सुंदर फलंदाजी अनिकेत आणि अक्षय यांची. पाहूया पुढील चेंडूवर अक्षय. साहिल यांचा चेंडू. जबरदस्त बॉलर जबरदस्त बॅटर. शॉर्ट बॉल आणि हात तटवलेला एक साईडला. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू परंतु थांबवण्यात यश तेजदेव 11 संघाला. जबरदस्त क्षेत्ररक्षक जयराज वाडकर यांचं. पाहूया पुढील चेंडू साहिल बनगे यांचा. अनिकेत यांना पुन्हा लेंथ बॉल तटवलेला चेंडू. उंच बॉल. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. जयराज वाडकर यांनी सुंदर झेल टिपला आणि अनिकेत यांची खेळी इथे समाप्त होत आहे. सुंदर फलंदाजी केली अनिकेत यांनी. साहिल यांना विकेट मिळवण्यात यश. या जोडीला फोडण्यात यश आलेलं आहे. सुंदर गोलंदाजी साहिल यांच्या माध्यमातून. वैयक्तिक 13 धावावर बाद झाले ते अनिकेत आणि फलंदाजीसाठी गेलेले आहेत त्यांची जागा घेण्यासाठी मयूर. पाहूया मयूर आपल्या संघासाठी किती धावा करतायत. बॉलर आहेत दशरथ वाडकर. पश्चिम भाग एक्सप्रेस म्हणलं तरी चालेल त्यांना. बोरगाव गावचे खेळाडू. एक ऑलराऊंडर खेळाडू. पुढील चेंडू अक्षय यांना. दशरथ यांचा शॉर्ट बॉल आणि हा तटवलेला लेग साईडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि लागला असेल तर 4 आहे. झेंड्याला लागला असेल तर 4 आहे. झेंडा आणि हा 4 धावा आणि धाव संख्या पोहोचतीये 22. अक्षय यांनी लेग साईडला तटवलेला चेंडू. स्पीडअप घ्या. नंतर तेजदेव 11 ला बॅटिंग करायची. बॅड लाईट होऊ शकते. पुढील चेंडू दशरथ वाडकर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल परंतु आणि हा रनआउटच्या स्वरूपात विकेट. सुंदर क्षेत्ररक्षण अमित दादा वाडकर यांच्याकडून यष्टीच्या मागे. आणि पुढील बॅट्समन मराठी संघासाठी अमोल. मंगाशी दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा ज्यांनी पुरस्कार घेतला ते अमोल. जबरदस्त फलंदाजी केली होती मगाशी शेवटच्या षटकामध्ये अमोल यांनी. आणि पुढील चेंडू दशरथ वाडकर यांचा मयूर यांच्यासाठी. पाहूया
पुन्हा एकदा वेगवान चेंडू, परंतु डिक्लेअर स्वरूपात एक धाव. सुंदर गोलंदाजी, नैसर्गिक अडथळा. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि धाव संख्या पोचतीये 23. सुंदर गोलंदाजी 23. सचिन मोहिते 23. पुढील चेंडू दशरथवाडकर यांचा स्लोअर पद्धतीचा चेंडू तटवला, ताकदीच्या जोरावर बाहेर फेकला, लांब असा षटकार मयूर यांच्या बॅट मधून. जबरदस्त बॅट स्पीड, स्लोअर पद्धतीचा परंतु तितक्याच ताकदीचा शॉट मारला मयूर यांनी आणि बॉल पाठवला सीमारेषे पार, षटकार. पुढील चेंडू दशरथ वाडकर यांचा पुलर चेंडू, पुन्हा एकदा पुढे संकेत वाडकर यांनी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि मयूर यांना परतावं लागतंय. एका षटकारानंतर त्यांना पुन्हा माघारी परतावं लागतंय आणि धाव संख्या पोचतीये 29. पुढील फलंदाज रवी. शेवटचा चेंडू षटकातील पाहूया किती धावापर्यंत रोखतायत तेजदीप 11. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, पुन्हा गुडलेनचा बॉल तटवला, पाहूया आणि हा 4 धावा. कचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. बॉल अटेम्प्ट करता आला नाही आणि 4 धाव संख्या पोचतीये ते 34. 3 षटकानंतर 34. 33. 34 टू विन. 33 धावा 3 षटकानंतर मरडे संघाने केल्या. मरडे संघ लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की पुढील संघाला बॅटिंग करायची आहे. बॅड लाईट होईल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आपलं. शिवेन बांगडे, क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. त्यात नाही नवीन बॉल, त्यात ह्यातच आहे. शिवेन मागडे मित्र समूह मरडे संघ पटकन आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर देतो 1 मिनिट. तेजदीप 11 साठी प्रथम फलंदाजीसाठी साहिल बनगे आणि जयराज वाडकर. साहिल बनगे आकोशी संघाचे स्टार खेळाडू आणि जयराज वाडकर बोरगाव संघाचे स्टार खेळाडू ओपनिंग साठी गेलेले आहेत. तेजदीप 11 साठी प्रथम पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया आता किती धावा करतायत साहिल बनगे, जयराज वाडकर. जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान, 33 धावा लावल्या आहेत मरडे संघाने. पाहूया आता 34 धावांचं आव्हान कसं पार करतायत तेजदीप 11. मगाशी आपण बघितलं मरडे संघाने कमबॅक केला होता शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु यावेळेस सुंदर फलंदाजी केली त्यांनी आणि धावसंख्या पोहोचवली ती 33. 3 ओव्हर 33, पण तितक्याच ताकदीचा तेजदीप 11 संघ. पाहूया मराठे संघासाठी प्रथम पहिले षटक घेऊन आले आहेत देवेंद्र. मंगाशी सुंदर गोलंदाजी केली होती रॉकस्टार 11च्या विरोधात. पॉवर प्लेचं षटक पाहूया. साहिल बनगे पॉवर प्लेचे एक जबरदस्त खेळाडू.
पहिला चेंडू ऑफसाईडला तटवण्याचा प्रयत्न आणि एक धाव. डिक्लेअर स्वरूपात मिळालेली एक धाव. पहिल्या चेंडूवर रोखण्यात यश आले. एक धाव काढण्यात यश आले. ते साहिल बनगे यांना पाहूया. पॉवर प्लेचे षटक आहे. किती धावा करतायत. पुढील चेंडू देवा यांचा. सुंदर गोलंदाजी. सुंदर रनअप. सुंदर शॉट ऑफसाईडला तटवलेला. सहा धावा. जबरदस्त शॉट ऑफ साईडला तटवलेला हा जबरदस्त चेंडू. रायझिंग स्टार पश्चिम भागाचे साहिल बनगे आकोची संघासाठी खेळतात. सुंदर फलंदाजी करतात. त्यांचा खेळ नेहमीच नवी मुंबई असो पश्चिम भाग असो भरपूर सामने भरपूर ठिकाणी खेळतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला तटवलेला चेंडू. बीट करत आहे फिल्डरला. पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा काढण्यात यश आलेलं आहे. साहिल बनगे यांना नक्कीच जबरदस्त असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शिवेन महांगडे जबरदस्त फिल्डिंग. बॅड लाईट आहे त्यामुळं पुढील चेंडू देवा यांचा. सुंदर रनअप साहिल बनगे यांच्यासाठी. पुन्हा हा तटवलेला चेंडू परंतु मिस शॉट आणि डिक्लेअर मध्ये एक धाव. आणि धाव संख्या पोचतीये 10. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10. पूर्ण षटक साहिल बनगे खेळून काढत आहेत. वैयक्तिक 10 धावांवर खेळत आहेत. 4 चेंडू 10 धावा. पॉवर प्लेटचा बादशाह म्हणलं तरी चालेल त्यांना. पुढील चेंडू साहिल यांना. पुन्हा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त शॉट. उगाच त्यांना पॉवर प्लेचा बादशाह बोललं जात नाहीये. सुंदर गेम दाखवतात आपला पॉवर प्ले मध्ये. सुंदर फलंदाजी साहिल बनगे यांची. आणि धाव संख्या या 4 रनानंतर पोहोचते 14. 5 चेंडू नंतर 14. देवा यांचा पुढील चेंडू. आतापर्यंत महागडे षटक. पुढील चेंडू पुन्हा एकदा तटवलेला चेंडू आणि हा झेल बाद. सुंदर खेळत होते साहिल बनगे परंतु लेग साइडला तटवण्याच्या नादात झेल बाद झालेले आहेत. अक्षय यांचा सुंदर असा झेल. परंतु पॉवर प्ले मध्ये 14 धावा कुठल्या आहेत त्या साहिल बनगे यांनी आपलं काम केलेलं आहे. विकेट मात्र त्यांची गेलेली आहे. कृपया टीम मीटिंग घेऊ नका. अंधार पडेल. आणि फलंदाज लवकर उरका. परत तुम्हाला बॅड लाईट. अजून एक ओव्हर खेळवायची. 12 चेंडू नंतर धाव संख्या बनवायची. 12 चेंडू 20 धावा. एक ओव्हर नंतर 14. पॉवर प्ले मध्ये सुंदर अशी धाव संख्या. परंतु एक मोठा झटका साहिल बनगे यांच्या स्वरूपात. पाहूया. आणि गोलंदाजीसाठी आले ते अक्षय. सुंदर गोलंदाजी केली होती रॉकस्टार 11 च्या विरोधात त्यांनी. पाहूया. जयराज वाडकर प्रथम स्ट्राइक वर. दुसरं षटक. अक्षयचा पुढील चेंडू. जयराज वाडकर यांचा तडाखा. हाय हँड मॅन स्ट्रेट षटकार. जबरदस्त टोला. बोरगाव गावचे जबरदस्त खेळाडू जयराज वाडकर. आणि पहिल्या चेंडूवर षटकार.
जबरदस्त शॉट पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. पाहूया दुसऱ्या चेंडूवर काय करतायत. अक्षय कमबॅक करतायत का जयराज वाडकर त्यांना सरस ठरतायत. पुन्हा एकदा आपलातून शॉट कव्हर ड्राइव्ह जबरदस्त षटकार. क्लासिक शॉट क्लासिक. जयराज वाडकर यांना निलेश भोसले यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जमा झालेलं आहे ते. आला इकडे जबरदस्त शॉट लेग साइडला तटवलेला हा चौकार. जयराज वाडकर यांनी करपूत समाचार घेतलाय. अक्षय यांचा मर्डे संघाला बॅकफुटवर टाकलेला आहे आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 30. 9 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त ऑफ साइडला तटवलेली मॅच फिनिश. जबरदस्त फिनिश केलेली मॅच जयराज वाडकर यांनी. आणि तेजदीप 11 विन आणि क्वालिफाय झालेले आहेत ते सेमीफायनल साठी.